जंगलच्या जमीन शेतकऱ्यांच्या नावावर झाल्याच पाहिजे। जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची। कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देणार नाही। निराधारांना वेळेवर मानधन मिळालंच पाहिजे, निराधारांना वेळेवर मानधन मिळालंच पाहिजे। मानधन आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। मानधन आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं। कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। निवडणुकीत दिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केलंच पाहिजे, केलंच पाहिजे, केलंच पाहिजे। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केलाच पाहिजे, केलाच पाहिजे, केलाच पाहिजे। अखिल भारतीय किसान सभा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं 2 जून 2025 रोजी शेतकरी संपाच्या ऐतिहासिक दिनाच्या निमित्ताने अकोले तहसील कार्यालयावर भव्य निदर्शने आणि चर्चा आयोजित केली होती। त्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे जे काही मुख्य मुद्दे आहेत, भंडारदरा धरण अंतर्गत बांधारे बांधून तेथील शेतकऱ्यांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचं कायम नियोजन करणं, त्याचबरोबर जे काही मोबदल्याच्या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत त्यापासून शेतकरी वंचित राहिलेले आहेत, मुर्शिद असेल किंवा त्या भागातील सगळे शेतकरी असतील त्यांना त्या जमिनीचा मोबदला म्हणून जे काही जमिनी मिळालेल्या आहेत त्या त्यांच्या नावावर होणे, त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा जो काय आहे हिरड्याच्या संदर्भातला, तर यावर्षी आदिवासी विकास महामंडळाने बाळहिरड्याची खरेदीच न केल्यामुळे अक्षरशः शेतकऱ्यांचं जे काही महत्त्वाचं पीक आहे की ज्याच्यावरती शेतकऱ्यांची 4 महिन्याची रात्र चालते, तर ते पीक अक्षरशः वायाला गेलेलं आहे। महामंडळाने खरेदी न केल्यामुळे व्यापारी वर्गाने प्रचंड संगनमत करून 100-110 रुपयाने अक्षरशः लूटमार केली आणि शेतकऱ्यांना पूर्णपणे याचा फटका बसलेला आहे। तरी जे काही लोकप्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, यांनी त्यात वेळीच दखल घेऊन जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचेही पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी। जर हे लोकप्रतिनिधी आणि शासन करणार नसेल तर यापुढे अखिल भारतीय किसान सभा एक मोठं आंदोलन उभारेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर असेल।